Hello students, Minate madam. Students, in previous lecture we learned what is surds, what is the order of and radicand of surds. So we learn like surds and unlike surds. Simplification of surd, comparison of surds, all these things we learn. Today we have to learn ऑपरेशन ऑफ सर्ड्स. सर्ड्सवरती आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4 ऑपरेशन कसं करतात हे आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट लेट अस सी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन कॅन बी डन ऑन लाईक सर्ड ओनली. लक्षात घ्या की लाईक सर्ड्सवरतीच आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल 3√2 + 5√2. आता √2 आहे, हा √2 आहे. हे दोघं कसे आहेत? लाईक सर्ड्स आहेत आणि म्हणून यांच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? ॲडिशन केलेली आहे. ॲडिशन कुणाची करायची? तर जे रॅशनल त्यांचे फॅक्टर असतात. आता याचा रॅशनल फॅक्टर 3 आहे आणि याचा रॅशनल फॅक्टर 5 आहे. 3 + 5 ही ॲडिशन करायची. 8 किती आली ती? 8 आणि सर्ड्स कोणता आहे आपला? √2. 8√2. 3√2 + 5√2 = 8√2. आता सबट्रॅक्शन 3√2 - 5√2. आता 3 आणि -5 यांची सबट्रॅक्शन करायची. 3 - 5 2 येईल आणि त्याला मोठ्या नंबरची साईन म्हणजे -2. -2√2. पण आता इथे √2 होता, इथे √2 होता आणि म्हणून त्यांची आपण ॲडिशन केली. इथे पण √2 होता, इथे √2 होता म्हणून आपण त्यांची सबट्रॅक्शन केली. कारण आपण फक्त लाईक सर्ड्सवरती ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा. या थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलं आहे 5√2 + 3√3 - 2√2 + 2√3. इथे 4 टर्म्स आहेत. 5√2 एक आहे, 3√3 आहे, 2√2 आहे आणि 2√3 आहे. आता याच्यामध्ये आपण ॲडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन करत असताना आपण याच्यात लाईक टर्म्स कोणते आहेत, लाईक सर्ड्स कोणते आहेत ते शेजारी आणूया. 5√2 आणि 2√2 हे दोघं कसे आहेत? लाईक सर्ड्स आहेत. मग हे दोघंही आपण एका ब्रॅकेटमध्ये आणले. 5√2 - 2√2 प्लस आता दुसरे लाईक सर्ड्स कोणते आहेत? 3√3 + 2√3 एका ब्रॅकेटमध्ये आणले. मग आपल्याला काय मिळालं? तर ह्या दोघांची सबट्रॅक्शन 5 - 2 3√2 मिळालं. आता इथे 3 + 2 5√3 मिळालं. या एक्झाम्पलवरनं तुम्हाला समजलं असेल की आपण फक्त लाईक सर्ड्सचीच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो आणि म्हणून ह्या दोघांची सबट्रॅक्शन 3√2 आली आणि ह्या दोघांची ॲडिशन 5√3 आली. आता याच्या पुढे आपण हा √2 आणि हा √3 हे अनलाईक सर्ड्स आहेत आणि हे अनलाईक सर्ड्स असल्यामुळे आपण ह्या दोघांची ॲडिशन करायची नाही किंवा आपण करू शकत नाही. ओके, डिड यू अंडरस्टँड कशा पद्धतीने ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची? लक्षात ठेवा, लाईक सर्ड्सचीच फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन करायची. एक्झाम्पलमध्ये अनलाईक सर्ड्स असतील तर त्यांची सबट्रॅक्शन ॲडिशन करायची नाही, ते तसेच ठेवायचे. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाऊ लेट अस सी मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करतात हे आपण आता बघूया सर्ड्सवरती. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन कॅन बी डन ऑन सर्ड्स हॅव्हिंग सेम ऑर्डर. इथे आपण लाईक सर्ड्सवरतीच ऑपरेशन करू शकतो हे लक्षात ठेवा आणि इथे आपण लाईक टर्म्सवर करू शकतो पण ऑर्डर त्यांची ऑर्डर कशी पाहिजे? सेम ऑर्डर पाहिजे. इथे सेम ऑर्डर असेल तर आपण त्यांच्यावरती काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकतो. लाईक टर्म्स सर्ड्स नसले तरी चालतं. इथे सेम ऑर्डर पाहिजे. इथे ऑर्डर पण सेम पाहिजे आणि रॅडिकंट पण सेम पाहिजे. लाईक सर्ड्स म्हणजे काय? ऑर्डर पण सेम आणि रॅडिकंट पण सेम. परंतु इथं ऑर्डर सेम पाहिजे आणि सर्ड्स रॅडिकंट वेगळे असले तरी चालतात. आपण त्याच्यावरती मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. बघूया कसं करायचं ते. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल.
√5 इंटू √2. आता ह्याचं ऑर्डर किती आहे 2 आहे आणि याची ऑर्डर किती आहे 2 आहे, म्हणजे ऑर्डर दोघांची सेम आहे. आणि दोघांची ऑर्डर जेव्हा सेम असते तेव्हा ते दोन्ही सर्ट्स जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण एकाच सिम्बॉलमध्ये करू शकतो. हे इथे वेगवेगळे सिम्बॉल आहेत. आपण हे दोन्ही एकाच सिम्बॉलमध्ये घेतलं. √5 इंटू √2 इज इक्वल टू √5 इंटू 2. 5 इंटू 2 काय झालं 10. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की दोघं जण आपण एकत्र केले. इथे का केले, कारण यांची ऑर्डर सेम आहे म्हणून आपण ते करू शकलो. ओके. आता इथे बघा डिव्हिजन बघा. √15 डिवायडेड बाय √3. आता याची ऑर्डर किती आहे 2 आणि याची ऑर्डर किती आहे 2, म्हणून आपण ह्या दोघांची काय करू शकू, डिव्हिजन आपण आतमध्ये करू शकतोय. मग आता आपण इथं इन स्क्वेअर रूट 15/3. 15/3 म्हणजे किती 5, म्हणजे ह्याची झालेली आहे 5. आता इथे मल्टिप्लिकेशन बघा. थर्ड एक्झाम्पल बघा. 2√7 इंटू 3√5. आता हा मिक्स सर्ड आहे. मिक्स सर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये रॅशनल पण फॅक्टर असतो आणि इरॅशनल फॅक्टर असतो. तर ज्यावेळेस आपल्याला मिक्स सर्ड्स दिलेले असतात तेव्हा आपण बाहेर जो आहे रॅशनल, त्या रॅशनलची मल्टिप्लिकेशन वेगळी करायची आणि जे इरॅशनल आहेत सिम्बॉलमध्ये त्यांची मल्टिप्लिकेशन वेगळी करायची. ओके. आता इथे 2 आणि 3 यांची मल्टिप्लिकेशन 2 इंटू 3 वेगळी करायची आणि √7 आणि √5 ह्यांची मल्टिप्लिकेशन इन स्क्वेअरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये वेगळी करायची. ओके. 2 इंटू 3 किती आलं 6 आणि 7 इंटू 5 किती आलं 35, म्हणजे √35. म्हणजे याचं आपण ॲन्सर काय येईल 2 इंटू 3 6 अँड 7 इंटू 5 √35. 6√35. तुमच्या लक्षात आलं. रॅशनलची इरॅशनलची. तसंच डिव्हिजनमध्ये सुद्धा जर मिक्स असेल तर रॅशनल असेल त्यांनी रॅशनलला डिवाईड करायचं, इरॅशनल असेल त्यांनी इरॅशनलला डिवाईड करायचं. आता बघा 2√27/3√3. आता हे काय होईल, आपण हे वेगळी डिव्हिजन करूया. 2/3 वेगळं लिहूया आणि हे एका सिम्बॉलमध्ये इन स्क्वेअर रूट 27/3. आता 2 आणि 3ला डिवाइड करता येत नाही, भाग जात नाही, ते तसंच राहील. जर गेला तर घालवायचा. आता 27/3 किती आलं 9 आलं, म्हणजे 2/3 इंटू √9 आलं. पण तुम्हाला माहिती आहे √9 म्हणजे कोण असतं, √9 म्हणजे 3 असतो, म्हणून आपण याला 3 केला. 2/3 इंटू 3. ओके. हा 3 झाला. आता हा 3 कॅन्सल झाला, त्याचा आन्सर काय आलं 2 आलं. म्हणजे बघा हे एवढं जे दिसतंय त्याचा आन्सर आपल्याला काय मिळतंय 2 मिळते. तर अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना काय करायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे की ऑर्डर सेम आहेत का. आपल्याला यावर्षी फक्त क्वाड्रॅटिकच सर्ड्सवर अभ्यास असल्यामुळे आपल्या संपूर्ण ह्या लेसनमध्ये क्वाड्रॅटिक सर्डवर तुम्हाला ऑपरेशन दिलेत. पण जर इथं ऑर्डर सारखी नसेल, इथे 3 असेल, इथे 2 असेल, त्यावेळेस ती ऑर्डर सारखी करून घ्यायची असते. हे तुम्हाला नेक्स्ट इयरला असणार आहे. ओके. आता इथे आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधले एक्झाम्पल बघूया ऑपरेशन ऑन सर्ड्सवरचे. आता इथे बघा एक पहिलं एक्झाम्पल बघा 5√3 + 8√3. आता इथे आधी विचार करा की ॲडिशन करायची आहे, त्यामुळे हे लाईक सर्ड्स आहेत का बघा. हा √3 आहे, हा पण √3 आहे, लाईक सर्ड्स आहेत. मग जर लाईक सर्ड्स असतील तर आपण काय करतो, त्यांचे जे कोइफिशियंट असतात, रॅशनल नंबर फॅक्टर जे असतात त्यांचीच ॲडिशन करतो आपण. मग हा 5 आणि हा 8 किती झाले, हे 13 झाले, मग हे झाले 13√8. हे कसं असतं तुम्हाला सांगू का, XYचे आपण जशी बेरीज करतो तशा पद्धतीने असतं. 5x + 8x. इथे आपण काय करतो 5 + 8 13x. सेम त्याच पद्धतीने हे असतं बघा, लक्षात ठेवा. तर हा लाईक सर्ड्स असल्यामुळे ह्यांची ॲडिशन आपण करू शकलो. आता इथे बघा, इथे आहे 9√5 - 4√5 + √125. आता इथे हे दोघं लाईक सर्ड्स आहेत आणि हा मात्र अनलाईक सर्ड्स दिसतोय. पण आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणून लाईक सर्ड होतोय का बघायचं. आता 9√5 ॲज इट इज - 4√5 ॲज इट इज. आता 125ला आपण काय करायचं आहे 25 इंटू 5. मागच्या आपण मध्ये सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये शिकलो आहोत की सिम्पलेस्ट फॉर्म करताना 2 फॅक्टरपैकी एक फॅक्टर आपण कम्प्लीट स्क्वेअर निवडायचा आहे. मग आता 125चा 25 × 5 हे 2 फॅक्टर होत आहेत आणि 25 काय कम्प्लीट स्क्वेअर आहे, जेणेकरून तो बाहेर आला पाहिजे. मग आता हे 9√5 ॲज इट इज तसेच -4√5 तसेच लिहिलेत आणि इथे 25ला आपण काय केलं स्क्वेअर रूट 25ला आपण बाहेर आणलं, हे 5√5 झालं, हे झालं 5√5.
तर हे जे आहे तू लक्षात ठेवा, मी मागंही 2-3 वेळा तुम्हाला सांगितलं की सड सिम्प्लिफाय करता आले पाहिजे. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सड आपल्याला आणताच आले पाहिजे, कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणावं लागतं. त्यामुळे त्याची जास्त प्रॅक्टिस करा. आता इथे बघा 9√5 - 4√5 + 5√5 हे आता हे काय झाले, तिघही लाईक सड झाले. आता लाईक सड झाल्यामुळे आपण यांचे रॅशनल फॅक्टर 9, 4 आणि 5 ह्यांची आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहून 9 - 4 + 5. आता 9तनं 4 गेले 5 आणि हे 5 आणि हे 5 किती झाले 10√5 आलं. म्हणजे हे एक्झाम्पल लाईक सड्समध्ये आपण आणून घेतलं आधी आणि मग त्याच्यानंतर त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन केली. सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा 7. तसंच एक्झाम्पल आहे 7 स्क्वेअर रूट 48 - 27 स्क्वेअर रूट -√3. ओके. आता इथं 48ला आणि 27ला आपण काय करूया, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणूया. आता इथे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं म्हणजे 48ला काय करावं लागणार आहे, स्प्लिट करावं लागणार आहे गुणाकारामध्ये. मग 48ला गुणाकारात आपण कसं करणार, 16 × 3. मग हा 16 जो आहे तो काय होईल, तो स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजे 4. मग हा 4 झाला आणि हा √3. मग आता 27ला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये स्प्लिट करूया. 27 म्हणजे काय, 9 × 3. मग आता हा जो 9 आहे तो काय होईल, तो बाहेर येईल, तो त्याचा स्क्वेअर रूट 3 आहे आणि हा -√3 सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळे तो तसाच ठेवला. आता हे काय झालं, हा 7 ऑलरेडी आहेच आहे, शिवाय हा 16चा स्क्वेअर रूट आला आहे 4 आणि हा √3. आता हे झालं 7 × 4 √3. आता हा 9चा स्क्वेअर रूट 3 आणि हा √3 आणि हा ॲज इट इज. आता 7 × 4 किती, 7 × 4 28. 7 × 4 किती आलं, 28. आता हे काय -3 आणि हे -3√3, हे -√3. आता 28 - 3 -1. बघा आता इथे काय आहे, हे 28 आहे. मग हे 28 नंतर याचा रॅशनल फॅक्टर 28, याचा रॅशनल फॅक्टर -3 आणि याचा रॅशनल फॅक्टर इथं दिसत नाही, पण तो हे किती आहेत, हा 1 आहे. हे किती आहेत, 28 आहेत. हे किती आहेत, 3 आहेत आणि हा किती 1 आहे. त्यामुळे याचा रॅशनल फॅक्टर काय घ्यायचा, 1 घ्यायचा. आणि ही ब्रॅकेटमध्ये करण्याची जी स्टेप आहे ही नाही केली तरी चालते. आपण असंही करू शकतो, 28मधनं 3 गेले, 28मधनं 3 गेले 25, 25मधनं 1 गेला 24, म्हणजे आपला आन्सर काय येईल 24. बघा 28मधनं 3 गेले 25, 25मधनं 1 गेला 24, मग आपलं आन्सर काय येणार आहे 24 √3 हे आपलं आन्सर येणार आहे. ओके. आता आपण मल्टिप्लाय अँड राईट द आपण आन्सर बघूया. क्वेश्चन नंबर हा 6 होता, आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. आता क्वेश्चन नंबर 7मध्ये फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपण इथं मल्टिप्लाय करूया. बघा 3√12 × √18. आता मल्टिप्लिकेशन करताना आपण हे √12 आणि √18 यांचं मल्टिप्लिकेशन करून असं लिहू शकतो, 3√12 × 18. ही स्टेप आपण इथं करू शकतो. ओके. आणि मग 12 × 18 करून आपण ॲन्सर जे काही येईल ते लिहू शकतो. आता याचा ॲन्सर काय येईल, 12 18 2 36 6 5 3 18 11 3 21 216 हे याचं ॲन्सर येईल. पण लक्षात घ्या, हे इथपर्यंत एक्झाम्पल करू शकतो आपण, पण आपल्याला काय सांगितलं आहे, मल्टिप्लाय अँड राईट द ॲन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायला सांगितलं आहे आणि म्हणून हे एवढंच न करता पुढे आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. जर तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहा असं म्हटलं नसतं तर तुम्ही इतकं केलं असतं तरी चाललं असतं, पण आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं म्हणून आपण आधीच सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणतोय. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आधीच आणूया आपण 3 ॲज इट इज. √12चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल, 4 × 3 म्हणजे 2√3 येईल. याचा √12चा किती येईल, 2√3 हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. आता 18ला काय करूया, 9 × 2. 9चा कोण बाहेर येईल, 3 बाहेर येईल म्हणजे 3√2, म्हणजे √18चा सिम्पलेस्ट फॉर्म 3√2 आलेला आहे आणि √12चा 2√3 आलेला आहे. म्हणजे यांचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहिताना 3
इंटू 2 इंटू √3 इंटू 3 इंटू √2 असं आपलं आलेलं आहे. आता आपण मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतो, तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण रॅशनल नंबरना रॅशनल नंबरनी मल्टिप्लाय करतो आणि इरॅशनलला इरॅशनलने करतो. मग आता इथे रॅशनल नंबर कोण आहे, 3, 2 आणि हा 3. मग 3 इंटू 2 इंटू 3 आणि इंटू हा √3 √2 इंटू इन स्क्वेअर रूट 3 इंटू 2 हे आपलं झालं मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लिकेशन किती आलं, 18 आणि हे मल्टिप्लिकेशन किती आलं, √6. म्हणजे जर आपण ह्याचं पुढे याचा सिम्पलेस्ट फॉर्म केला तर तो पण हाच येणार आहे, 18√6 असा येणार आहे. कारण की हा 3 आणि इथे 6 इंटू 6 36 इंटू 6 हा येतो. बघा मी तुम्हाला करून दाखवते. 3 216 म्हणजे 36 गुणिले 6. हां, मग आता इथे 3 36चे कोण बाहेर येतील, 6 बाहेर येतील आणि 6 3 7 18√6. म्हणजे आपण जर आधी मल्टिप्लिकेशन करून घेतलं आणि नंतर शेवटी आपण त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलं तरी तेच उत्तर येणार आहे. पण इथं मग थोडंसं आपल्याला आकडा मोठा असल्यामुळे थोडा विचार करायला वेळ लागतो. आपले जर पाठांतर क्रिया व्यवस्थित नसतील, मल्टिप्लिकेशन करायला वेळ लागतो. इथे जरा सोपं जातं. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणा असं म्हटलं नसतं तर इथपर्यंतच उत्तर आपण लिहिलं तरी बरोबर. ओके, आता इथे बघा, इथे सुद्धा 3√12 इंटू 7√15. आता √12ला काय करूया आपण, 4 इंटू 3 आणि 15ला आपण तसंच ठेवलेलं आहे. कारण की इथं 15चं तुम्ही जर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायचा प्रयत्न केला तर तो 3 इंटू 5 होईल आणि 3 इंटू 5 बघा 15चं होणार नाही. 12चं कसं होतं आहे, 4 इंटू 3. आता हा 4 काय, कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे 4 याचा जर आपण रूट काढू शकतो ना, याचा रूट काय आहे, याचा स्क्वेअर रूट 2 आहे, 4चा स्क्वेअर रूट 2 आहे आणि हा √3. म्हणजे हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपण √15चं जर करायला घेतलं तर 15चे फॅक्टर कोणते आहेत, 5 इंटू 3 आहे. आता बघा √5 आणि √3 ह्याचा कम्प्लीट स्क्वेअर आहे का, स्क्वेअर रूट आपल्याकडे हा 5 कुणाचा वर्ग आहे का, नाही आहे. 3 कुणाचा वर्ग आहे का, नाही. म्हणजे हे आपल्याला काय करता येत नाही, हा यातला बाहेर नंबर आणता येत नाही. आणि म्हणून √15 जो आहे हा √15 स्वतःच सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये, याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपण करू शकत नाही. लक्षात येतं आहे का, थोडं प्रॅक्टिस करा, सगळी उदाहरणं सोडवा, म्हणजे तुम्हाला बघितल्या लक्षात येईल की कोणता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण आणू शकतो, कोणाला आपण आणू शकत नाही. याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणू शकत नाही कारण तो ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. तर आता 4√3 कोण बाहेर येईल, 2 बाहेर येईल. मग काय झालं, 3 इंटू 2 इंटू √3 आणि हा 7 इंटू √15. आता यांचे रॅशनल फॅक्टर कोण आहे, 3, 2 आणि 7. त्यांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 इंटू 7 आणि आतमध्ये 3 आणि 15, 3 इंटू 15. मग 3 इंटू 2 इंटू 7 किती झालं, 3 दुणे 6, 6 7 42 आणि 15 त्रिक किती झाले, 15 त्रिक 45. म्हणजे आपलं ॲन्सर जे आहे ते काय येणार आहे, 42 इन स्क्वेअर रूट 45. हे आपलं काय आहे, ॲन्सर आहे सिम्पलेस्ट. आता हे 2 एक्झाम्पल तुम्ही करा. मी आता डिव्हिजनचे घेते. आता 8 एक्झाम्पल जे आहे ते डिव्हिजनचं आहे. डिव्हाइड अँड राईट द ॲन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. इथे पण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायचं. बघा आता पहिलं दिलं आहे त्यात तुम्हाला √98 डिवायडेड बाय 2. आता आपण इथे 98 आणि 2 ह्यांना आपण काय करूया, इन स्क्वेअर रूटमध्ये डिवाइड करूया. डिवाइड केल्यावरती काय होतं, इथे आतमध्ये 98/2 केल्यावर 2नी 98ला भागल्यावर 49 येते. आता स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजे 7. तुम्हाला माहिती आहे 49चा स्क्वेअर रूट 7 आहे. ओके, आता √125 इंटू 50, 125 इंटू 50 केलं. आता 50नी 125ला डिवाइड केलं तर उत्तर काय येणार आहे, 5/2 येणार आहे. म्हणजे इथे आधी 5नी भागलं, 25 भागले 10 आलं, मग 2नी, मग आपण परत याला कशाने भागलं, 5नी भागलं पुन्हा. मग इथे आपण 25नी भागल्यावर 25 दुणे 50 आणि 25 5 125. मग काय आलेलं आहे उत्तर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये √5/2 आलेलं आहे. ओके,
आता इथे 54/27 आपण इन स्क्वेअर रूट घेतलं, 54/27 घेतलं, तर 54ला 27ने डिवाइड केल्यावर 2 येतं, कारण 27 दुने 54 येते, √2 आन्सर आलं. आता इथे बघा 310/5, 310/5 जर केलं तर 5 × 30 आणि उरले किती 2, 10, 5 दुने 10, 62 आलेलं आन्सर. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 7 आणि 8 कंप्लीट केला. आपण यात काय शिकलो, तर आपण याच्यामध्ये ऑपरेशन ऑन सर्ट्स बघितलेला आहे. ऑपरेशन ऑन सर्ट्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की लाईक सर्ट्सवरतीच फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो, आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कुणावर करू शकतो आपण, तर त्याच्यामध्ये ऑर्डर सेम पाहिजे. लाईक सर्ट्स नसले तरी चालतील, पण 2 सर्टची ऑर्डर कशी पाहिजे, सेम पाहिजे, तेव्हाच आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. आणि म्हणून आपण क्वेश्चन नंबर 6 नंतर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8मध्ये अशी एक्झाम्पल पाहिले. पण हे सगळं करत असताना तुम्हाला परत मी सांगते की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सर्डला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणताच आलं पाहिजे, कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला सर्डला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणावं लागत आहे. पहा, ओके. आता आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रॅशनलायझेशन ऑफ सर्ड शिकणार आहोत. ओके. तर तुम्हाला आजचा लेसन समजला का? जर तुम्हाला समजला असेल, तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.